इथं भरपूर अशा वाटा आहेत की तुम्हाला ते समजणारही नाहीत, की म्हणजे ते कुठं घेऊन जातात तुम्हाला. त्याच्यामुळं वाट चुकायच्या भरपूर चान्सेस आहेत. सेम वाटा आहेत, सगळ्या सेम वळण आहेत, त्याच्यामुळं खूप काळजी घेऊन या. एक ओलांडावाच लागतो तुम्हाला जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही एका पॉईंटला पोचल्यानंतर आपल्यासमोर 2 वाटा येतात. एक आहे ही वाली आणि एक जाती लेफ्ट साईडला. तर जर तुम्ही सरळ वाटेने गेला तर तुम्ही एका धबधब्याकडे जातात, जो आपण खालून बघितला होता त्या धबधब्याकडे. तर आपल्याला इथून लेफ्ट साईडला जायचं आहे, म्हणजे या साईडला, म्हणजे जेणेकरून आपण बरोबर दिशेने जातोय. ही वाली वाट निवडायची आपल्याला, इथून लेफ्ट घ्यायचं आहे. मित्रांनो, एक पॉईंट असा येतो, या पॉईंटला आल्यानंतर आपल्याला एका दगडावरती लिहिलेलं दिसतं की विसापूर किल्ल्याला, म्हणजे असं एक ॲरो दाखवतात तो रस्ता, आणि तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. दगडाच्या पायऱ्यापासून येणारी वाट आपल्याला सोडायची नाही. थोडं पुढं चालून एक छोटी पायवाट लागेल आणि तिथून पुढं पाऊल टाकल्यावरच आपल्याला एक मार्ग दिसेल. तर त्या दिशेने आपल्याला पुढची वाट धरायची आणि नंतर एक डावीकडं आणि एक वाट छोट्याशा धबधब्यावरून जाईल. तर धबधब्यावाली वाट आपल्याला निवडायची. तिथून पुढं आपल्याला लाल आणि पांढऱ्या खुणा केलेल्या दिसतील आणि तुम्हाला गडाच्या दिशेने घेऊन जातील. जोपर्यंत आपल्याला एकदम प्लॅट्यू लागत नाही, त्या खालच्या झरण्यापासून जेव्हा आपण वरती येतो, म्हणजे छोटा जो धबधबा होता तिथून वरती आल्यानंतर आपल्याला आपल्या मागच्या बाजूला इथं एक हॉटेल आहे छोटंसं, ते वालं. तिथं येईपर्यंत व्यवस्थित यायचं आहे. परत तिथून काय अडचण नाही, तिथून आपण 10 मिनटात गाड्याच्या एकदम पायथ्याशी पोचतो. तर इथपर्यंत हा प्रवास एकदम नॉर्मल होता, म्हणजे त्या धबधब्यापर्यंत. तिथून पुढं धबधब्याच्या तिथून पुढं आपल्याला काही टेन्शन नाही आहे, कारण की सगळे रस्ते मार्क्ड आहेत आणि तिथून पुढे इझिली येऊ शकतो आपण. पण धबधब्याच्या आधीपर्यंत लोक इकडे तिकडे भटकतात, तर त्याची फक्त काळजी घ्या. तर आता आपण इथून डायरेक्ट थेट गडाच्या पायथ्याशी जाऊ आणि तिथून ट्रेक सुरुवात करू. हा रस्ता गोरेवस्तीच्या रस्त्याने येतो, म्हणजे खालून गोरेवस्तीतून येतो, आणि हा रस्ता आपण जिकडून आलो तो रस्ता पाटण गावातून येतो वरती. आणि इथून आपल्याला विसापूर किल्ल्याकडे जाण्यासाठी हा फर्स्ट ट्रेक, म्हणजे इथून आपला पहिला ट्रायल सुरू होतो. पाऊस वाढला इथं, म्हणजे भरपूर पाऊस वाढलाय. पूर्ण असं पाण्याचा प्रभाव पण जास्त आहे, वारं त्याच्यात तेवढंच फास्ट आहे. आणि इथं खालच्या साईडला लोक धबधब्यामध्ये मस्त मान्सूनची मजा घेतात. मागच्या बाजूला सुंदर असा वॉटरफॉल जातो, इथून छोटासा वॉटरफॉल आहे, पण सुंदर आहे.
हे पाणी असंच खाली जातं आणि खाली लोक इथं त्या पाण्यामध्ये खेळतात. तर हा वरून येतो, किल्ल्यावरूनच येतो वॉटरफॉल. आणि कुठून येतो हा वॉटरफॉल मी ते पण दाखवतो तुम्हाला वरच्या साईडला गेल्यानंतर. तर आपण जिथून तोफाचे गोळे वगैरे किंवा गरम तेल टाकायचो त्या जागेतून म्हणजे त्या ठिकाणवरनं वगैरे आणि तटबंद जे आहेत आपल्या ते जे तुटलेले आहेत तिथून ते सगळं पाणी खालच्या बाजूला येतं. हे सगळं आपण जायच्या रस्त्यावरती हे पाणी सगळं वाहत जातं आणि ते अजून सिनिक होत चाललं आहे. तर त्याच्यामुळं आत्तापर्यंत ट्रेक खूप सुंदर होता. इथून पुढं पण अजून दाखवतो तुम्हाला. ही ट्रेक लईच सुंदर आहे. प्रत्येक मॉन्सूनमध्ये माणसाने एकदा तरी या ट्रेकला आलंच पाहिजे असं मला. जास्त लेवलला पाणी वाढलं इथं, त्याच्यामुळं थोडं रिस्कीच वाटतं. आणि इथून सरळ पाणी खाली जातं त्याच्यामुळे एवढं काय नाही. आणि या पण इथल्या पण या पाण्याला लईच जरा म्हणजे जास्त प्रेशरनी पाणी येते खाली. पायऱ्यांवरनं खाली जाताना असं काहीतरी वेगळंच फील होतं की पाणी पूर्ण वरून जातं. असं दृश्य बघण्यासारखे तिथले भयानक. गडावर असलेलं महादेवाचं मंदिर महाराजांच्या काळापासून आजपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या मावळ्यांना एक ताकद देत आलंय. सन 1800 मध्ये महादेवाचं हे जुनं मंदिर इंग्रजांकडनं उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. हे जुनं प्राचीन महादेवाचं मंदिर महाराजांचं तिथं असल्याचा भास करूनही देतं. मंदिराच्या आजूबाजूनं दुःखांचा प्रवास हा पावसाळ्यात गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. एवढेच नव्हे तर मंदिराच्या बाहेर असलेलं एक स्तंभ एक संस्कृती दाखवतो जी आपल्याला जपली पाहिजे. तर इंग्रजांच्या काळामध्ये आपलं जे शिव मंदिर आपण आता बघितलं महादेवाचं मंदिर ते पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं. पण आत्ताच्या स्थितीला ते परत बांधण्यात आलं. पिंड तीच आहे पण परत बांधण्यात आलेलं मंदिर आहे ते. आता आपण याच मार्गाने थोडंसं पुढे जाऊन लेफ्ट घेणार आणि राजवाड्याकडे जाऊया. ही सुंदर कला बुद्धिमत्तेने बांधलेला हा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त करून टाकला. राजवाड्याच्या भिंतीवर असलेले हे सुंदर हातकाम आणि सुंदर छोट्याशा दिवळी खूपच सुंदर आहेत. आपल्याला वाटेल की ही छोटीशी जागा पाणी स्टोरेजसाठी ठेवलेली आहे, पण ते पाणी स्टोरेज नसून एक छोटीशी धान्य कोठारी असल्यास समोर येतं. तसंच तर राजवाड्याच्या आतमधला परिसर बघून असंही वाटतं की हा राजवाडा 2 मजलीच असावा, कारण की वरच्या बाजूला दिसताना आपल्याला बऱ्याचशा दिवळी आणि आतमध्ये वरंड्यात बघण्यासाठी वरून जागाही दिसते. हा राजवाडा सुंदर असून तेवढाच मोठा देखील आहे. तर इंग्रजांच्या त्या चुकीमुळं आपल्याला खूप गड आणि मंदिरं उद्ध्वस्त झालेले दिसतील. नेमकं किल्ला कशासाठी होता, हे एवढा मोठा किल्ला आहे, काय काय होतं या किल्ल्यावरती, कसं होतं. तर महाराजांच्या वेळेस पण हा किल्ला होता, पण या किल्ल्यावरती तटबंद्या वगैरे नव्हत्या. मग थोड्या दिवसानंतर जेव्हा बालाजी विश्वनाथांना हा किल्ला देण्यात आला तेव्हा त्यांनी तटबंद्या बांधून घेतलेल्या या किल्ल्याच्या. आणि तटबंद्या बांधून घेतल्यानंतर 1710 ते 1718 मध्ये तटबंद्या वगैरे बांधून घेतल्या. पण इंग्रजांनी 1828 मध्ये वगैरे हे अख्खा किल्ला उद्ध्वस्त करून टाकला होता. म्हणजे हे काय आपलं मंदिर असेल, राजवाडा जो होता जुना तो राजवाडा, हे सगळं उद्ध्वस्त केलं होतं त्यांनी. याच्या मागचं कारण असं की ब्रिटिशर लोकांना असं वाटायचं की या मराठ्यांचा जो म्हणजे जे गुरूर आहे, जे ह्यांच्या अंगामध्ये ताकद आहे, ही फक्त गड किल्ल्यांमुळंच आहे. आणि यांचे गड किल्ले जर आपण तोडले
तर हे काही नाही करू शकणार. हे ह्यांचा असा एक ब्रह्म होता आणि ते त्या गोष्टीमुळं, त्या रागामुळं त्यांनी आपले सगळे गड किल्ले तोडले, परत मंदिरं जेवढे काय होते ते सगळे तोडफोड केली. पण जे बालाजी विश्वनाथांनी काम केलेलं आहे या गड किल्ल्यांवरती, की ह्या गडाच्या कटबंद्या, बुरुज हे सगळं त्यांनी व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे. ओके, तर संध्याकाळचे 4:30-5 वाजत आलेत आणि आम्ही गड उतरायला सुरुवात केली आहे. आणि अक्षरशः इथं इतकं असं डेन्स आहे, दिसत असेल मागच्या बाजूला. तर आजचा व्हिडिओ इथंच संपू. आणि दुसरी सांगायची गोष्ट राहिली तर पावसाळ्यात जरा पाऊस बघूनच विसापूरला यायचा प्रयत्न करा. जास्त पाऊस असेल तर शक्यतो टाळा, की बाबा अवॉइड करा 1-2 दिवस जरा पाऊस कमी होईपर्यंत. कारण की पाणीवरती खूप वाढले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की प्रमाणाच्या बाहेर पाणी वाढत चाललं आहे. काळजी स्वतःच घ्या आणि आजूबाजूचा परिसर बघूनच आणि वातावरण बघूनच यायचा प्रयत्न करा. आणि खूप सुंदर गड आहे, ट्रेक पण खूप सुंदर आहे, मोठा ट्रेक आहे तसा, 1-2 तासाचा ट्रेक आहे. तर आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे पूर्ण, ते पण नीट यशस्वी. आणि अशा तऱ्हेने आता आपण परतीचा प्रवास सुरू करू आणि व्हिडिओला इथंच थांबू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब